मित्रांनो, कल्पना करा. एखादा कीर्तनकार आपल्या घरी कुटुंबासोबत शांत बसलेला आहे. घरात पत्नी आहे, लहान मुली आहे, वृद्ध आई वडील आहेत. अचानक बाहेर मोठा गोंधळ सुरू होतो. काही लोकांचा संतप्त जमाव घराबाहेर येतो आणि काही लोक क्षणातच तो जमाव दरवाजा तोडून घरात घुसतो. घरात घुसून त्या कीर्तनकाराला बाहेर ओढलं जातं आणि त्याच्यावर बेदम मारहाण केली जाते. ही घटना कुठे दूर घडलेली नाही, तर आपल्या महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर येथे घडलेली आहे. आणि ज्यांच्यावर हा हल्ला झाला ते म्हणजे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज वाडेकर. पण नेमकं असं काय घडलं की एका कीर्तनकारावर अचानक जमावाच्या रागाचा बळी ठरला? चला संपूर्ण घटना सुरुवातीपासून समजून घेऊया. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. काही दिवसांपूर्वी निवृत्ती महाराज वाडेकर एका कीर्तन कार्यक्रमामध्ये प्रवचन देत होते. महाराष्ट्रात कीर्तन फक्त धार्मिक परंपरा नाही, तर समाजाला मार्गदर्शन करणारी परंपरा मानली जाते. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि संत एकनाथ महाराज यांच्या काळापासून कीर्तनातून लोकांना चांगले विचार दिले जातात. त्या कीर्तनामध्ये महाराज समाजातील काही चुकीच्या गोष्टीबद्दल बोलत होते. त्यावेळी त्यांनी महिलांबद्दल काही वक्तव्य केल्याचे सांगितले जाते. त्या वक्तव्याचा एक भाग सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि काही लोकांना वाटले की ते वक्तव्य महिलांचा अपमान करणारे आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही तासातच हजारो लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचली. फेसबुक, व्हॉट्सअप आणि इतर प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होऊ लागला. यामुळे काही लोकांमध्ये संताप निर्माण झाला. परिस्थिती बिघडत असली याचे लक्षात आल्यानंतर निवृत्ती महाराज वाडेकर यांनी माफी मागितल्याचे सांगितले जाते. त्यांनी स्पष्ट केले की त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला जात आहे आणि कोणाच्याही भावना दुखवण्याचा त्यांचा हेतू नव्हता. पण तरीही काही लोकांचा राग शांत झाला नाही. माहितीनुसार काही संतप्त लोकांचा जमाव त्यांच्या घराजवळ पोहोचला. या जमावाने त्यांच्या घरासमोर गोंधळ घालायला सुरुवात केली. काही वेळातच परिस्थिती आणखी तणावपूर्ण झाली आणि काही लोकांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केल्याचे सांगितले जाते. त्यावेळी घरात महाराजांसोबत त्यांची पत्नी, लहान मुली आणि वृद्ध आई वडील देखील उपस्थित होते. अचानक घरात घुसलेल्या जमावामुळे घरातील सर्वजण घाबरून गेले. त्यानंतर जमावाने महाराजांना घरातून बाहेर ओढले आणि त्यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी भीती निर्माण झाली. या संपूर्ण घटनेचे काही व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले. या व्हिडिओमध्ये काही लोक घरासमोर गोंधळ घालताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक लोकांना या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. या प्रकरणात काही लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे असल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस आता या हल्ल्यामागे नेमकं कोण होतं आणि किती लोक सहभागी होते याचा तपशील करत आहेत. या घटनेनंतर समाजात दोन प्रकारची मतं समोर आली आहेत. काही लोकांचे म्हणणे आहे की कीर्तनामध्ये केलेले वक्तव्य चुकीचे होते आणि त्यामुळे लोकांमध्ये संताप निर्माण झाला. दुसरीकडे अनेक लोक असेही म्हणत आहेत की कोणत्याही परिस्थितीत हिंसा हा मार्ग योग्य नाही. जर एखाद्याने चुकीचे बोलले असेल तर त्यावर कायदेशीर मार्गाने कारवाई व्हायला हवी. या घटनेनंतर वारकरी संप्रदायातील अनेक कीर्तनकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की कीर्तन ही समाजाला योग्य मार्ग दाखवणारी परंपरा आहे आणि एका कीर्तनावर घरात घुसून हल्ला करणे हे अतिशय गंभीर बाब आहे. आज या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे. अनेक लोकांनी सोशल मीडियावर या घटनेचा निषेध केला आहे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीस तपास सुरू आहे आणि पुढील काही दिवसातच या प्रकरणाबद्दल अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.